यमगेत जलजीवन मिशनच्या नावाखाली उद्घाटन पण मंजुरीच नसल्याची माहिती आरटीआय मधून उघड। कागल तालुक्यातील यमगे गावात जलजीवन मिशन योजनेच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले होते। तसेच संबंधित ठिकाणी योजनेची ताबापट्टीही लावण्यात आली होती। मात्र माहितीच्या अधिकारातून प्राप्त झालेल्या कागदपत्रांमधून धक्कादायक माहिती समोर आली असून यमगे गावासाठी जलजीवन मिशनची कोणतीही योजना मंजूर नसल्याचं स्पष्ट झालं आहे। गावात जलजीवन मिशनचे काम सुरू असल्याचं चित्र निर्माण करण्यात आले होते। उद्घाटन समारंभ पार पडला, ताबापट्टी उभारण्यात आली आणि नागरिकांच्या मध्ये योजनेबाबत अपेक्षाही निर्माण झाल्या। मात्र शासनाच्या अधिकृत नोंदीमध्ये अशा कोणत्याही योजनेची मंजुरी नसल्याची माहिती समोर आल्याने संपूर्ण प्रकाराबाबत संशय व्यक्त केला जात आहे। योजनेची अधिकृत मंजुरी नसताना उद्घाटन कोणत्या आधारावर करण्यात आले, ताबापट्टी कशी लावण्यात आली, कामासाठी निधी कुठून उपलब्ध झाला, तसेच संबंधित विभागातील अधिकारी आणि जबाबदार व्यक्तींची भूमिका काय आहे, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी आणि दोषींवर योग्य कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे। केके न्यूजसाठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार। स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम